नमस्कार, मी प्रियांका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आलेत। त्यांनी थेट शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवलाय। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आधीच मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली आहे। मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यामधील घोळ हा समोर आणण्याचे आदेश देण्यात आलेत। येत्या 3 दिवसांमध्ये या याद्यांमधील घोळ हा विभाग अध्यक्षांमार्फत राज ठाकरे यांना सांगण्यात येणार आहे। तरी मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांनी थेट शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवलाय। 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या आधीच मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली आहे। मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यामध्ये जर काही घोळ असेल तर ते समोर आणण्याचे आदेश दिलेत। या सगळ्या संदर्भामध्ये आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, 3 दिवसांमध्ये या याद्यांमधील घोळ हा सांगण्याचे आदेश राज ठाकरेंकडून देण्यात आलेत। काय अधिकची माहिती? 1 नोव्हेंबरला संपूर्ण महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मनसे ही मोर्चा काढणार आहेत आणि न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढण्याचा त्यांचा मानस आहे। सत्याचा लढा असं या मोर्चाला त्यांनी नाव दिलेलं आहे। सत्तेचा नाही तर सत्याचा लढा असं म्हणत हा मोर्चा काढला जाणार आहे। मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये हा संपूर्ण मोर्चा काढला जाईल आणि त्यानंतर एक छोटेखानी सभा सुद्धा होईल। आपण जर बघितलं तर या संपूर्ण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती म्हणजे मतदार याद्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये जे काही घोळ आहे त्या मतदार याद्यांच्या घोळाच्या अनुषंगानं ही संपूर्ण जो मोर्चा आहे तो घेतला जाणार आहे। आणि त्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये गेल्या 15 दिवसात पण आपण बघितलं की महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटून आले। त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। परंतु विशेषतः मनसेच्या वतीनं शाखाध्यक्षांना मुंबईतल्या पूर्ण 227 वॉर्डातल्या छोट्या छोट्या ज्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखांवर छोट्या छोट्या मतदार याद्या तपासायला सांगितलेल्या आहे। त्या मतदार याद्यांमध्ये कुठले घोळ आहे याची माहिती येत्या 3 दिवसाच्या आत द्या असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले आहे। त्यामुळे आता मनसे कामाला लागली असून मतदार याद्यांमधले घोळ हे पुढे आणत हा जो मोर्चा आहे हा जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी म्हणून हा एक नवीन टास्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शाखा अध्यक्षांना दिलेला आहे। निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।